मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 32 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं, एकदम अशी सोपी पद्धत आहे. आणि ब्लाऊजवरून परफेक्ट मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावी लागतात, एकदम अशी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी तयार उंची बघूया आपली ब्लाऊजची किती आहे. हे आपलं तयार शोल्डर झालं. हे असा टेप पकडायचा इथे आणि इथपर्यंत अशी जिथपर्यंत आपला ब्लाऊज तयार आहे तिथपर्यंत मोजून घ्या. शोल्डर पासून इथपर्यंत ब्लाऊजची तयार उंची मोजून घ्या. लक्षात ठेवायचं. हे असा टेप पकडायचा. आता इथे बघा माझे 13 इंच तयार आहे. इथे लगेच लिहून घ्यायचं आपली किती तयार आहे. माझी इथे 13 तयार आहे. मग मी काय करणार, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेणार आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. ते 1 इंच वाढवलेलं कुठे लागतं, 1 इंच इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं, इथे कमरेच्या बाजूला अर्धा इंच लागतं. लक्षात ठेवा. आस्तरचा ब्लाऊज असेल तर अस्तर जोडण्यासाठी लागेल खालच्या बाजूला अर्धा इंच. लक्षात ठेवायचं नेहमी. वरच्या बाजूला तर लागतंच आपल्याला अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये. आणि जर साधा ब्लाऊज जर असेल तर कमरेची पट्टी जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं. ते नेहमी लक्षात ठेवायचं. त्यासाठी उंची अधिक 1 इंच आपल्याला ते घ्यावंच लागतं. इथे अर्धा इंच लागेल आणि इथे अर्धा इंच लागेल. म्हणजे तुमचं परफेक्ट मापाचं जर तुम्ही शिलाईमध्ये व्यवस्थित असं पकडलं, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, तुमचं परफेक्ट ब्लाऊजची तयार उंची होऊन जाते. आता ही आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे. सर्वात आधी ते आपण पाठीची बाजू कट करून घेऊया. पेपर कटिंग असं सुद्धा करून घ्या. म्हणजे काय होतं, आपल्याला समोरच्या बाजूची क्रॉसपट्टी सुद्धा कट करायला सोपं जातं. त्यासाठी असं सुद्धा तुम्ही तुमच्या मापाचं परफेक्ट पेपर कटिंग करून ठेवायला फक्त विसरू नका. आता इथे तयार उंची माझी किती आहे, 13. त्याच्यामध्ये आपल्याला किती वाढून घ्यायचं, 1 इंच. तुमची बघायची आहे किती, लगेच त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं आहे. म्हणजे मापे टाकताना कुठेही चुकू देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. उंची अधिक 1 इंच. हे लक्षात ठेवायचं नेहमी. हे सर्वात आधी काय करायचं, नाही लक्षात आलं तर हे तयार उंची झाली व्यवस्थित, त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वरच्या बाजूला असं वाढवून घ्यायचं. हे उंची अधिक 1 इंच, विसरत जाऊ नका कधीच. आता इथे बघा अशी लाईन ओढून घेते. हे इथे मी उंची अधिक 1 इंच माप टाकलं आणि अशी लाईन ओढून घेतली. आज आपण 32 साईज मध्ये बघतोय, लक्षात ठेवा फक्त. आता इथे आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे. आज आपण इथे 32 साईजमध्ये बघतोय. आता 32 साईजमध्ये ही आपली 32 साईज आहे. 32 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 5.5 इंच लागतं. तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजचा चार्ट सुद्धा दिलेला आहे, त्यानुसार इथे तुम्ही परफेक्ट मापे टाकू शकता. आता इथे बघू शकता, आज आपण बघतोय 32 साईज. 32 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 5.5 लागतं. 32 साईजमध्ये परफेक्ट मुंडा 5.5 इंच लागतो. जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा सुद्धा आपल्याला इथे ठेवायचा आहे. आता 32 साईजमध्ये गळारुंदी परफेक्ट आपण इथे 2.5 इंच टाकतो. परफेक्ट ब्लाऊज बसतात. सर्वात आधी शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे 5.5 इंच. परफेक्ट शोल्डर आहे 32 साईजमध्ये. तुम्ही सुद्धा हे परफेक्ट माप टाकू शकता. परफेक्ट ब्लाऊज बसतात. हे शोल्डर झालं, बरोबर झालं. आता मुंडा सुद्धा आपल्याला ते 5.5 इंचावरती ठेवायचा आहे. जेवढं शोल्डर ठेवलं तेवढा मुंडा आपल्याला ते ठेवायचा आहे. ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे 5.5 इंचावरती मार्किंग करून झालेलं आहे. आता अशी लाईन ओढून घ्या. हे इथं मी अशी लाईन ओढून घेतली. आता ह्या सुद्धा बाजूला मी अशी एक लाईन ओढून घेते छातीचं माप टाकण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये शोल्डरमध्ये आपल्याला ह्या बाजूला गळारुंदीचं माप टाकावं लागतं. आता 32 साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी 2.5 इंचावरती माप टाकून घ्यायचं आहे. आता ते माप कुठं टाकायचं, ह्या बाजूला टाकायचं आहे. हे 2.5 इंच लक्षात ठेवत जा, मापे चुकू देऊ नका फक्त. आता इथे मी 2.5 इंचावरती माप टाकून घेतलं. गळारुंदी परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते. आता इथे लक्ष देऊन बघा, ह्यामधलं तुमचं एवढं अर्धा इंच तरी आपण पकडतो शिलाईमध्ये, एवढं तुमचं शिलाईमध्ये जाणार. आणि इथे बघू शकता तुमचं एवढं शिलाईमध्ये जाईल. एवढं तुमचं परफेक्ट तयार होणारं शोल्डर, म्हणजे मापाचं परफेक्ट ब्लाऊजचं तयार होणारं शोल्डर आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा तुम्ही कंपल्सरी म्हणजे बाही जोडताना अर्धा इंच पकडत जा. आणि इथे सुद्धा तुम्ही गळ्याची पायपिंग करताना अर्धा इंच पकडायचं आहे. लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथून इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि छाती मोजताना नेहमी हुकाची बाजू घेत जा. लक्षात ठेवायचं नेहमी, कारण की लूक पट्टी थोडीशी मोठी असते, म्हणून नेहमी काय करायचं, हुकाची बाजू घेत जा. ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे असं पकडते मापाचं ब्लाऊज, असा प्लेनमध्ये पकडा, थोडासा गुढी पडू देऊ नका फक्त. आता पहिली शिलाईची टिप तुम्हाला फक्त इथे समजण्यासाठी मोजून दाखवते. इथे आपण पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलेलंच आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. हे असं पकडायचं, पायपिंग आहे, हुक लावलेलं सुद्धा असतं आपलं तिथे. हे अशा पद्धतीने पकडायचं टेप आणि इथपर्यंत असं मोजून घ्यायचं. बऱ्याच वेळा फिटिंगला जागा कमी असते, त्यावेळेस 2 इंच जास्तीचं पकडायला विसरू नका. ह्या बाजूला पकडावं लागतं, म्हणजे
एकच बाजू मोजत आहोत आपण फक्त इथे ब्लाऊजची. पूर्ण ब्लाऊजचा एक बाजू म्हणजे चौथा भाग असतो. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आपला इथून इथपर्यंत किती भरलं होतं? 8 इंच भरलेलं आहे. म्हणजे हा आपला इथे 32 साईजचा परफेक्ट ब्लाऊज आहे. लक्षात ठेवा. हे पहा दाखवते लगेच. हे पहा एक बाजू आपली इथे भरली 8 इंच. आता ह्याच्यात डबल सुद्धा आपण इथे करू शकतो. किती झालं? 16 झालं. आता परत ह्याच्यात डबल. हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट भरला आपल्या इथे 32. आलं लक्षात? आपण फक्त इथे एकच बाजू मोजून घेतलेली आहे. आता त्यासाठी असं मोजून घेऊ शकता. आपलं भरलं इथे 8 इंच परफेक्ट झालेलं आहे 8 इंच. आता इथं काय करूया आपण? सर्वात आधी 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा छातीचा चौथा भाग 8 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच. इथे मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता लक्ष देऊन बघा इथे. हे पहा ह्या बाजूला बऱ्याच वेळा जागा कमी असते. मग त्यावेळेस काय करायचं? मी मगाशी सांगितलं तुम्हाला. हे पहा इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. कोणतीही साईज असू दे तुमची. लक्षात ठेवायचं नेहमी. इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. मग काय करायचं? त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्यावं लागतं. आपण काय करतो? बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते ना आपल्याला. त्यासाठी कंपल्सरी लक्षात ठेवायचं 2 इंच जास्त घेत जा. मग लगेच पुढच्या बाजूला 2 इंच वाढवून घ्यायचं. ते आपल्याला प्रत्येक साईजमध्येच घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा ब्लाऊज फिट्ट होतात ना, मग उसवायला जागा सुद्धा नसते. त्यासाठी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता. हे पहा कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं. परफेक्ट होऊन जातं. आता इथे काय करा? अशी सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशी सरळ लाईन लगेच ओढून घ्यायची आहे. हे पहा झालं आता इथे बरोबर. आता पाठीचा गळा आपला बघा किती तयार आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. एवढी पट्टी बघायची आपली किती तयार आहे. लगेच बघा तुमच्या ब्लाऊज. आता इथे आपल्याला एवढीच पट्टी मोजून घ्यायची आहे. किती भरते? 5.5 इंच भरते. तुमची सुद्धा बघायचं आहे लगेच आपली पट्टी किती तयार भरते. आता इथे माझी भरली 5.5. मग मी काय करणार? 1 इंच वाढवून घेणार. ते कुठे लागतं? इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. तयार अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं. लक्षात ठेवायचं नेहमी. तुमचं किती सुद्धा इथे तयार पट्टी असू द्यात. कोणाची 3 असते, कोणाची 3.5 असते, कोणाची 4 असते, 4.5 असते. गळा आपण इथे आवड्यानुसार ठेवतो. खालून मोजण्याची एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्हाला फक्त एवढी पट्टी मोजून घ्यावी लागते. लक्षात ठेवा. तुमची किती सुद्धा असू द्यात. इथं कोणाचा डिपमध्ये असतो 4.5 असतो, कोणाचा 3.5 सुद्धा असतो. त्यांनी पण तीच पद्धत वापरायला फक्त विसरू नका. आपलं तयार बघायचं किती आहे त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायला फक्त विसरू नका. आता ह्याच्यावरती माप टाकताना काय करायचं? आपलं जेवढं तयार आहे ना तेवढंच लगेच असं माप टाकून घ्या. हे पहा किती तयार आहे? माझं एवढं तयार आहे. मग मी काय करणार? तेवढं माप टाकून घेणार. लगेच वरच्या बाजूला 1 इंच वाढून घेणार. ते कुठं लागतं? शिलाईसाठी लागतं. इथं अर्धा इंच लागेल आणि इथं अर्धा इंच लागेल. लक्षात ठेवा. साधा ब्लाऊज असला तरी खालच्या बाजूला कमरेची पट्टी जोडताना लागतंच आपल्याला. लक्षात ठेवायचं नेहमी. आणि पायपिंग करताना सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागतं बरोबर अर्धा इंच तरी लागतंच. ते लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी तयार पट्टी अधिक 1 इंच लिहून ठेवायचं लगेच. म्हणजे कुठेही मापे कुठलीही चुकणार नाही. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता गळारुंदी इथे आपण 2.5 इंच ठेवली का? तीच इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे झालं बरोबर. आणि असं ना पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं. म्हणजे ना आपल्या इथे काही चुकणार नाही कुठे सुद्धा मापे टाकताना. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे व्यवस्थित झालेला. आता इथे गळ्याचा आकार देताना इथून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच ह्या कोपऱ्यापासून इथे 1 इंच घ्यायचं. हे पहा ते सर्व साईज इथून 1 इंच घेतलं. हे पहा अशा पद्धतीने इथून आकार द्या. आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवड्यानुसार सुद्धा आकार ठेवू शकता. हे पहा अशा पद्धतीने इथे मी आकार देऊन घेतला. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा असं पकडा आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा परत एकदा सांगते. हे पहा असा टेप पकडा आणि मध्य करून घ्यायचा. फक्त टेप असा पकडून हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. म्हणजे ही आपली आलेली लाईन आहे का त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. बरोबर असं मध्य होऊन जातो. हे पहा अशा पद्धतीने. थोडंसं मोठं केलं म्हणजे समजेल. आता इथे पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.5 इंचावरती द्यावा लागतो. कटोरी ब्लाऊजमध्ये लक्षात ठेवा 1.5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. 1.5 इंच लक्षात ठेवायचं. 1.5 इंचावरती इथून हे पहा 1.5 इंचावरती लक्षात ठेवायचं नेहमी. बरोबर झालं. आता जर तुम्हाला इथे प्रॉब्लेम येतो बऱ्याच वेळा मग अर्धा इंचाने डाऊन करा. इथे मोजून डाऊन करा. त्याच पद्धतीने समोरच्या सुद्धा बाजूला आपल्याला इथे डाऊन करावं लागणार आहे. बऱ्याच वेळा इथं घोळचुण्या वगैरे प्रॉब्लेम येतो. त्यासाठी इथे असं मोजून घ्या आणि अर्धा इंचाने डाऊन करा. हे झालं बरोबर. आता इथे आपल्याला परफेक्ट मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा इथून सुरुवात करायची. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथपर्यंत मिळवायचा. ही लाईन आहे का आपली इथपर्यंत. आपण हे 2 इंचाच्या इथली लाईन ही लाईन म्हणजे मग तिथून हे पहा खाली यायचं थोडंसं किंवा ह्या बाजूने देता आला तर हे पहा इकडून देऊन
हे पहा, ह्या लाईनीवरून परत वरच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मग वरती असा आकार, परत एकदा मार्किंग असं करून घ्यावं लागतं हे अशा पद्धतीने. हे पहा, वरती घ्या म्हणजे आकार द्यायला असं तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने. हा झाला तुमचा परफेक्ट मुंड्याचा आकार. आता इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथे पाठीचा टक्स देताना काय करायचं, हे असं पकडा. हे आपण 2 इंच घेतलं का त्याच्या पुढे असा टेप पकडायचा, म्हणजे ह्या लाईनीवरती असं पकडा आणि मध्य करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने बरोबर मार्किंग असं होऊन जातं. झालं मध्य बरोबर. आता गळा तुमचा थोडासा खाली होणार ना, इथे अर्धा इंचाने तरी खाली येणार ना. हे अशा पद्धतीने. हे पहा, इकडून असा गळा आपला येतो, लक्षात ठेवायचं आहे नेहमी ही पद्धत. हे पहा, हे अशा पद्धतीने आपला गळा येतो इथपर्यंत, बरोबर जातं ते अर्धा इंच, लक्षात ठेवायचं नेहमी. मग ही गळ्याची जी उंची आहे का, हे पहा, वाटलंच तर काय करायचं, तुम्ही खडूने सुद्धा असं मार्किंग करू शकता. हे पहा, हे अशा पद्धतीने. मग त्या उंचीच्या बरोबर मार्किंग असं उभं करून घ्यायचं. जे आपण हे इथून असं मध्य करून हे मार्किंग केलं का, ते मार्किंग म्हणते मी. हे पहा, मग त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. बरोबर उंचीचं केलं तरी सुद्धा चालेल. गळ्याच्या उंचीचा जास्त असं वरती घ्यायचं नाही. कमी घेतलं तरी चालेल, अर्धा इंचाने आणखीन कमी घ्या, पण वरती घेऊ नका, लक्षात ठेवायचं नेहमी. हे झालं बरोबर, झालं बरोबर. आता ह्या बाजूला हे पहा, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या आणि बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने. कारण की इथे आपल्याला अर्धा इंच लागतं, शिलाईसाठी लागतं, आणि वरच्या बाजूला देताना काय करतो, एकदम असं कमी कमी करत आपल्याला इथे घ्यावं लागतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे आपण इथे कट करून घेऊया. हे पहा, इथून करा इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने. ही बाजू घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता बाहीचं सुद्धा आपण पेपर कटिंग बघणार आहोत. आता हे परफेक्ट माप झालं आता तुमचं. आणि इथे काय करा, एकदम थोडंसं, म्हणजे काय होईल, ब्लाऊज पिसावरती जर तुम्ही ठेवलं ना, मार्किंग करायला तुम्हाला सोपं जाईल. दोन्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे जरी आपण हे ब्लाऊज पिसावरती अशा पद्धतीने ठेवलं ना, मार्किंग करायला एकदम असं सोपं जातं त्यासाठी. आता इथे आपण बाही कटिंग बघणार आहोत. हे पहा, डबल घडी करून घेते पेपरची. ही आपली बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आता मापाचं ब्लाऊज घेते. आता इथे मी तुम्हाला छोटी बाही सुद्धा दाखवते आणि मोठी बाही सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला कटिंग करायला एकदम असं सोपं जाईल त्यासाठी. आता सर्वात आधी इथे मी तुम्हाला मोठ्या बाहीचं कटिंग दाखवते. हे पहा, सर्वात आधी काय करायचं, जिथे आपली तयार आहे ना उंची, म्हणजे ही आपली उंची असते, जिथे आपली तयार आहे तिथे एक असं मार्किंग करून ठेवायचं आहे. आता इथून इथपर्यंत बाहीची उंची मोजून घेऊया आपण इथे. हे पहा, किती तयार आहे, 9.5 इंच तयार आहे. 9.5 लक्षात ठेवा, असं लिहून घ्यायचं लगेच. 9.5 आपली इथे तयार आहे. आता त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यावं लागतं. अस्तरची बाही असेल ना तर 1 इंच, आणि जर तुमची साधी बाही जर असेल ना तर 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं. लक्षात ठेवा नेहमी ही पद्धत. अस्तरची बाही असेल ते 1 इंच कुठे लागतं, इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. आणि साधी बाही जर असेल ना, वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं, आणि इथे पट्टी असते आपली, हात शिलाई सुद्धा करतो त्यासाठी 1 इंच लागतं इथे. ते लक्षात ठेवायचं नेहमी. मापे फक्त लक्षात ठेवावी लागतात. आता इथे आपली बाहीची उंची किती भरली होती आत्ता मोजून बघितलं आपण. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, लक्षात ठेवायचं आहे. आता इथं भरलं होतं आपलं परफेक्ट 9.5 तयार भरली. मग ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती माप टाकताना काय करायचं, ही आपली बंद बाजू असणार आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आता माझी किती तयार आहे, 9.5 इंच. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा, 9.5 इंच माझी इथे तयार आहे, लक्षात ठेवा. आणि वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. नाही लक्षात आलं तर ही पद्धत नक्की तुम्ही वापरू शकता. हे पहा, तयार अधिक 1 इंच, लक्ष ठेवायचं नेहमी. चुकू देऊ नका फक्त मापे टाकताना. आता इथे काय करा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. परफेक्ट झालं. हे पहा, बाहीची उंची आपली ते परफेक्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्या मापाची परफेक्ट बाही कटिंग व शिलाई सुद्धा करू शकता. इथून इथपर्यंत आपल्या बाहीची परफेक्ट उंची झाली. इथे आपण परफेक्ट उंचीचं मार्किंग करून घेतलं. आता ही आपली बंद बाजू आणि ही आपली असणार आहे ओपन बाजू. आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला परफेक्ट घडीचं मार्किंग करून घ्यायचं. ते कशासाठी लागतं, कारण की बाहीसुद्धा आपल्याला जोडायला इथे परफेक्ट पुरली पाहिजे त्यासाठी. आता इथे काय करायचं, पाठीची बाजू घ्यायची आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे काय होतं, इथे तुमचं चुकणार नाही अजिबात. आता इथे मोजताना काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं एक पद्धत, अर्धा इंच कमी करून घ्यावं लागतं. अर्धा इंच कमी करून घ्या. हे
मोजून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा इथे मोजून अर्धा इंच असं कमी करून घ्यायला फक्त विसरू नका. ते का कमी करायचं, कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, आपला अर्धा इंच इथे कमी होतं, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. मग बाही कधी जोडतो आपण, दोन्ही जोडल्याच्या नंतर, समोरची आणि पाठीची जोडल्याच्या नंतर बाही जोडत असतो. बाही कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो, अशा पद्धतीने इथे आपण बाही जोडत असतो. त्यासाठी ही पद्धत सोपी आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायला असं विसरू नका. हे पहा इथे आपण अर्धा इंच कमी करून घेतलं. आता इथून मोजायला सुरुवात करायची. हे अशा पद्धतीने इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे असा टेप पकडायचा. हे पहा अर्धा इंचाच्या मार्किंग केलं ना, त्याच्या खाली बरोबर असं पकडायचं. हे अशा पद्धतीने. आता टेप फक्त असा फिरवून घ्यायचा आहे. हे पहा तुमचं किती भरते ते बघा. माझं इथे भरते 8.5 इंच. 8.5 इंच भरलेलं आहे. आता इथे काय करा, लगेच लिहून ठेवायचं आपलं किती भरलेलं आहे. हे पहा 8.5 इंच माझं भरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. असं लिहून ठेवायचं, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाही मापे टाकताना. आता परफेक्ट माप झालं, आलं लक्षात. आता बाहीसुद्धा जोडायला आपल्याला परफेक्ट पुरणार आहे, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आणि हीच पद्धत वापरत जा, तुम्हाला कोणताही ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आहे. आता इथे बघा आपले किती भरलं होतं, 8.5 इंच भरलं. ही आपली बंद बाजू असणार आहे. आता परफेक्ट माप टाकून घ्यायचं 8.5 इंच. आता बाही जोडायला पुरेल. हे पहा ह्या बाजूने बंद बाजूने ओपन बाजूला इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हेच मार्किंग केलं इथे मी 8.5 इंच. माझं जेवढं भरलं तेवढं, तुमचं बघा किती भरलेलं आहे. तुम्ही सुद्धा बंद बाजूने तेवढंच इथे मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे काय करायची, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता हे झालं बरोबर. आता ही बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच आकार द्यायला सोपं जातं त्यासाठी. बाही फिटिंगचं माप. हे पहा पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं. आता ही आपली बंद बाजू. हे पहा ही बंद बाजू, ही सुद्धा बंद बाजू, ही बंद बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्या. सोपं आहे एकदम. हे पहा असं ठेवून घेतलं. हे पहा लगेच असं मार्किंग करून घ्या. हे पहा ठेवून घेतलं, बरोबर ठेवून घ्या एकसारखं. हे पहा मार्किंग करून झालं. आणि ह्या बाजूला 2 इंच. हे पहा 2 इंच जास्तीचं घेत जा. बऱ्याच वेळा इथं जागा कमी असते, 2 इंच घेत जा, ते लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा धागे निघतात बघा. हे पहा अशा पद्धतीचे निघत जातात आतल्या बाजूला. त्यासाठी इथे बॉक्स फिटिंग नाही आहे. तर तुम्ही काय करायचं, बॉक्स फिटिंग करत जा, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. 2 इंच घेत जा. दंड घेर म्हणजे आपलं हे फिटिंगचं माप किती आहे ते त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्यावं लागतं. म्हणजे आता दाखवलं त्या पद्धतीने. हे पहा पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला लगेच असं 2 इंच घ्यायचं. मग इथून असं पकडा, ह्या बाजूला असं 2 इंच घ्या. आलं लक्षात. सोपं सांगितलं एकदम. हे 2 इंच झालं. आता झालं इथं बरोबर. आता इथे आपल्या बाहीची उंची 9.5 तयार होणार आहे, लक्षात ठेवा. आता वरून येणारं माप ओपन बाजूचं आपल्याला इथे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बाहीची उंची जास्त असेल तर ओपन बाजू ही आपली ओपन बाजू असते, लक्षात ठेवा. मग वरून माप इथे आपल्याला 3 इंच टाकावं लागतं बाहीच्या उंच्यानुसार. हे पहा लक्षात ठेवायचं आहे. 3 किंवा 3.5 असेल तर 1.5 इंच घ्यावं लागतं. म्हणजे ओपन बाजूचं हे माप लक्षात ठेवा. म्हणजे हे माप ओपन बाजूचं एवढं माप असतं, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघा आपली बाहीची उंची जास्त होती ना, 9.5 होती. मग त्याच्यामुळे वरून येणारं माप लक्षात ठेवा 3 इंच आपल्या इथं टाकावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. 6 व 6.5 असेल तर 2.5 इंच, 5 व 5.5 असेल तर 2.5 इंच, 4.5 असेल तरी सुद्धा 2.5 इंच लक्षात ठेवायचं. 11, 12, 13, 14 असेल तर 3 किंवा 3.25 इंच सुद्धा ठेवू शकता. म्हणजे ओपन बाजूचं माप वरून येणारं बाहीच्या उंच्यानुसार. 16, 15, 16 असेल तर 3.5 इंच ठेवावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण इथे बाहीची उंची आपली इथे 9.5 तयार आहे ना, म्हणून आपण इथे 3 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे माप ओपन बाजूचं माप इथे आपण वरून 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 3 इंच लिहून ठेवते. आता आतमध्ये इथून आतमध्ये 2 इंच, ते प्रत्येक साईजमध्येच आपण करतो. 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंग मार्जिंग आपलं किती असतं, 2 इंच असतं ना. बऱ्याच वेळा मुंडासुद्धा पुढे मागे होतो, त्यासाठी हे 2 इंच असं इथे घ्यावंच लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा इथे मी 2 इंच असं लिहून ठेवलेलं आहे. आता इथून इथे अशी लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे इथं काय होतं आपलं चुकत नाही त्यासाठी. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा. इथून इथपर्यंत एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे. सर्वात आधी इथून सुरुवात करा. इथून आपण मार्किंग केलं का 1 इंच बंद बाजूने, इथे 1 इंच घेतला ना आपण इथून. हे पहा सर्वात आधी हे पहा थोडासा उंच इथून घ्यायचा, नंतर थोडासा अशा पद्धतीने हे पहा इकडं अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावर मार्किंग करून घ्या. जर तुम्हाला डायरेक्ट देता आला तर डायरेक्ट सुद्धा देऊ शकता. हे 500 पद्धत परत एकदा बघायचं आपल्या इथे आकार व्यवस्थित आहे काय. 500 पद्धतीने
उंच आकार पाठीच्या मुंड्याला जोडला जातो, म्हणजे पाठीच्या बाजूला जोडला जातो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथून थोडंसं पुढे या अर्धा इंचाने, म्हणजे इथे तुम्हाला मुंडा बऱ्याच वेळा पुढे मागे होतो. हे दोन्ही सुद्धा म्हणजे हा आकार आणि इथला खालचा आकार म्हणजे खोलगट असतो थोडासा, तो आपल्या समोरच्या मुंड्याला असतो, थोडंसं असं जुळवून आला पाहिजे इथून. हे पहा, थोडंसं पुढे घ्यायचं, अर्धा इंचाने पुढे या, थोडंसं मोजून मार्किंग करा. मग तिथून काय करायचं, हे अशा पद्धतीने इथून थोडासा, हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला मग असं कमी कमी करत अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. हे आकार परत एकदा बघा, इथून थोडासा उंच घेऊन हे अशा पद्धतीने इथपर्यंत, मग थोडासा इथे जुळवून घेऊन हा आकार देऊन तुम्हाला इथे घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथलं अंतर बरोबर आपलं 1.5 इंच राहिलं पाहिजे. माझं परफेक्ट इथे इथून इथपर्यंत अंतर 1.5 इंच राहिलेलं आहे. आता हा खोलगट आकार समोरच्या मुंड्याला असतो, असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे कधीही जोडताना चुकत नाही. आता पेपर कटिंग करून ठेवूया आपण. हे पहा, इथून ह्या बाजूने हे पहा, हे पहा वरचा आकार. सर्वात आधी हे दोन्ही पकडून कट करावं लागतं, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा तिथं चुकतं. सर्वात आधी वरचा आकार दोन्ही सुद्धा पदर पकडायचे आणि कट करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी. आता एक पदर बाजूला घेते, उंच बाजू झाली ही उंच बाजू. आता ही झाली आपली खोलगट बाजू. हे पहा, थोडंसं फुडून कट करा. हे पहा, इथून थोडंसं फुडून कट करायचं, म्हणजे इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने. आणि असं ना पेपर कटिंग करून ठेवायचं. हे पहा, इथपर्यंतचा कमी कमी करत. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट कटिंग आपल्या इथे झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धती इथं जुळवून आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला फिटिंगला बाही जोडल्याच्या नंतर मुंडा जो आपला पुढे मागे होता ना, इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही, बरोबर होऊन जातं. एवढी आपली फिटिंग असतेच ना, त्यासाठी थोडंसं अर्धा इंचाने पुढे घ्यायचं, म्हणजे इथून जुळवून आलं पाहिजे हे दोन्ही सुद्धा, म्हणजे हा आकार आणि हा आकार. त्यासाठी इथे मी तुम्हाला थोडंसं असं फोडून घ्यायला सांगितलं. आणि ही पद्धत तुम्ही नेहमी लक्षात ठेवत जा बाही कटिंगची. आता ह्यामधली मी तुम्हाला छोटी बाही कटिंग करण्याची सोपी पद्धत सांगते. आता छोटी बाही कटिंग बघूया. हे पहा, पेपर घेतला, अशी घडी करून घेते. ही बंद बाजू आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. आता छोट्या बाहीची उंची हे पहा तयार, तिथं मार्किंग करून घेतलं. आता उंची बघूया, 5.5 तयार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला 4 ठेवायची, 4.5 ठेवायची आहे, का 5 का 5.5 ठेवायचे, लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला बाहीची तयार उंची 5 ठेवायची असेल तर मग काय करायचं. हे पहा, इथे तयार, सर्वात आधी तयार आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, लक्षात ठेवायचं. आता इथे मी तुम्हाला फक्त समजून सांगते. हे पहा, जर तुम्हाला 5 इंच तयार ठेवायची, मग तुम्ही काय करायचं, 5 वरती मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यामध्ये लगेच अस्तरच्या बाहीसाठी सांगते. हे पहा, लगेच 1 इंच वरच्या बाजूला वाढून घ्यावं लागतं. तयार अधिक 1 इंच. आता ही झाली तुमची परफेक्ट उंची, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, हे झालं बरोबर, उंचीचं माप टाकून झालं. आणि मग अशी आपण कशा पद्धतीने मुंडा मोजून घेतला, तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आपलं किती भरलं होतं, 8.5 इंच भरलं होतं, म्हणजे हे पहा तिथे सुद्धा तीच पद्धत वापरायला फक्त विसरू नका. हे पहा, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने मोजून घ्यावं लागतं. 8.5 इंच भरलं होतं, मग तेच 8.5 इंच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला कोणतीही बाही कटिंग करायची असेल तर मुंडा मोजण्याची तुम्हाला हीच पद्धत नक्की वापरायची आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. ही पद्धत अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि पूर्ण असं मोजून घ्यावं लागतं, तेव्हा तुम्हाला बाहीची परफेक्ट घडी काढता येते, किंवा आपल्याला परफेक्ट बाही इथे जोडायला पुरते, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे झालं बरोबर, इथं आपण मार्किंग करून घेतलं परफेक्ट घडीचं, लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, अशी लाईन ओढून घेते. हे पहा, आता हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं, दंडघेर कसं मार्किंग करायचं. हे पहा, ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा, तुमच्या मापाचा, लक्षात ठेवायचं. हे पहा, असं पकडायचं. ही आपली बंद बाजू, ही सुद्धा आपली बंद बाजू. तुमचं किती येते ते बघायचं तुमच्या साईजमध्ये. इथे मी फक्त तुम्हाला दाखवते. तुमचा दंडघेर इथे किती सुद्धा असू दे, 5 असेल 5.5 असेल, तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्या. हे पहा, 5 असेल 5.5 असेल तो तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, 2 इंच जास्त घ्यायचं आहे, किंवा पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. हे पहा, पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं आणि असं ठेवून घ्यायचं, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं इथे, आणि 2 इंच जास्तीचं घ्यायचं, ते फक्त विसरू नका. आता हे झालं बरोबर. आता ही बंद बाजू आहे ना, आणि ही आपली ओपन बाजू, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत बघत जा. आता बंद बाजूने इथे 1 इंच मार्किंग करून घ्यावं लागतं, 1 इंच घ्यावंच लागतं, लक्षात ठेवायचं आहे.
आता इथे वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 4.5 सुद्धा ठेवू शकता. मग वरून येणारं माप म्हणजे ओपन बाजूचं मगाशी सांगितलं त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे हे माप तुम्हाला इथे आवडीनुसार सुद्धा बाहीची उंची ही आपली बाहीची उंची असणार आहे पूर्ण, आणि हे वरून येणारे मापे आहेत. लक्षात ठेवायचं. नेहमी एक फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका. म्हणजे तुमचं कधी इथे चुकणार नाही मापे टाकताना. बाहीची उंची आणि हे वरून येणारं ओपन बाजूचं माप असतं. लक्षात ठेवायचं. बाहीच्या उंचीनुसार हे माप वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. आता इथे आपल्याला 2.5 इंचावरती माप टाकून घ्यायचं. 2.5 इंच म्हणजे ओपन बाजूने वरून येणारं माप. इथे आपल्याला हे पाही ओपन बाजू आहे. लक्षात ठेवा. वरून येणारं बाहीच्या उंचीनुसार माप इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता दंडगेर अधिक 2 इंच तुमचा सुद्धा दंडगेर परफेक्ट मोजून घ्या, नंतर मार्किंग करून घ्यायचं आहे. मग अशी तुम्हाला इथे मी फक्त समजून सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचं आहे. पहिली शिलाईची टिप हे पहा, पहिली शिलाईची टिप मार्किंग करायचं ते हे मार्किंग म्हणजे परफेक्ट दंडगेर. त्याच्यामध्ये लगेच 2 इंच वाढवून घ्या. 2 इंच फिटिंगसाठी लागतं. लक्षात आलं. जरी फिट्ट झालं तरी उसवायला जागा आपली राहिली पाहिजे. बॉक्स फिटिंगसुद्धा आपण इथे करणार आहोत त्यासाठी. आता इथे आपण माप टाकून घेतलं हे पहा. आता इथून 2 इंच आतमध्ये घ्यावंच लागतं. 2 इंच लक्षात ठेवत जा. हे पहा इथे मी 2 इंच माप टाकून घेते. हे पहा 2 इंच टाकलं. आता इथे आकार देऊन घ्यायचा. हे पहा इथून एकदम असं हलक्या हाताने द्या. हे पहा असं मार्किंग करत करत घ्या. आकार द्यायला सोपं जातं. म्हणजे काय होतं चुकत नाही. लक्षात ठेवा. नंतर काय करायचं हे पहा असं मार्किंग करून घ्या. आकार सुद्धा द्यायला असं सोपं जातं. त्यासाठी सांगते इथे मी तुम्हाला. आता इथून थोडंसं आतल्या बाजूला आहे 1/2 इंच. 1/2 इंच असं मोजून घ्या. हे पहा इथं आलो आपण 1/2 इंच. आलं लक्षात. हे पहा हे झालं. आता बरोबर इकडं घ्या. थोडंसं इथून जुळवून घ्यायचं. हे पहा इथपर्यंत असं जुळवून घ्यायचं. म्हणजे इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मग इथून थोडासा हा आकार ना पाठीच्या मुंड्याला जोडला जाणार आहे. लक्षात ठेवा. उंच आकार असतो म्हणजे पाठीच्या बाजूला असतो, आणि हा थोडासा असा खोलगट आकार असतो. हे अशा पद्धतीने कमी कमी करत इथून हे पहा वरच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत हे पहा. हा आणि हा आकार आहे ना आपला समोरच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा अशा पद्धतीने. परत व्यवस्थित आहे का असं बघायचं आहे. मी सुद्धा बघत असते. बऱ्याच वेळा आकार सुद्धा देताना चुकतो. त्यासाठी असं बघत जा. मग इथून घेऊन हे पहा अशा पद्धतीने आपला इथे आकार आला पाहिजे. ते लक्ष ठेवायचं नेहमी. आता इथे बघा हे झालं बरोबर. खोलगट आकार समोरच्या मुंड्याला असतो. किती भरलं 1/2 इंच परफेक्ट झालेलं आहे. असं मार्किंग करून ठेवायचं. म्हणजे काय होतं जोडताना बरोबर येतं, चुकत नाही. हे पहा इथून इथपर्यंत सर्वात ते दोन्ही सुद्धा पकडा. कट करताना इथेच आपलं चुकतं बऱ्याच वेळा. हे पहा इकडच्या बाजूला. आता एक बाजूला घ्यायचा पेपर. हे पहा अशा पद्धतीने. आता हा हे पहा अशा इथून घ्या. त्यासाठी सावकाश सांगत असते म्हणजे तुमचं पण चुकणार नाही कुठेच, आणि माझं पण ब्लाऊज कटिंग करताना चुकणार नाही त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने झालं बरोबर. हे पहा अशा पद्धतीने इथून फक्त जुळवून घ्या थोडंसं. म्हणजे काय होतं इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. इथे हे पहा परफेक्ट. इथे मी तुम्हाला छोटी बाहीसुद्धा दाखवली आणि मोठीसुद्धा दाखवली. हे पहा आवडीनुसार कोणती तुमच्या उंची ठेवू शकता. ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आपलं बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. पाठीचं सुद्धा परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आणि पाठीची बाजू कट करून ठेवा. म्हणजे काय होतं क्रॉसपट्टी परफेक्ट घडी कशी काढावी लागते, कारण की समोरची बाजू आपण कट करतो ना त्याच्यावरती ठेवून आपल्याला क्रॉसपट्टी कट करावी लागते. क्रॉसपट्टी आपण सेपरेट कट करतो. ते लक्षात ठेवायचं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजवरून कटोरी कशी मोजायची, समोरचा गळा आपला परफेक्ट बसला पाहिजे, कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. म्हणजे आपल्या इथे शोल्डर बऱ्याच वेळा उतरलं जातं. शोल्डर उतरू नये म्हणून ब्लाऊजचा गळा कसा कट करायचा परफेक्ट एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. बाही कटिंग आणि पाठीची बाजू लक्षात ठेवायची आहे, आणि तुम्ही सुद्धा असं पेपर कटिंग करून ठेवा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा, आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.